नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजूजी पाटील यांचा वाढदिवस गेले कित्येक वर्ष ऑफिसमध्ये बसून साजरा होत नाही। सकाळी 7 वाजल्यापासून वसईच्या बीचवरती बीच क्लिनिकचा कार्यक्रम केला जातो आणि त्याद्वारे संपूर्ण वसईला संदेश दिला जातो की आपल्या वसई तालुक्याला जे चांगले बीच लाभलेले आहेत ते स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि ते आपण स्वच्छ ठेवू तर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील कामात येतील। आणि सर्वांना हा संदेश देण्यासाठी आज स्वतः राजूजी पाटील नाना येथे आलेले आहेत। ते काय सांगतात ते आपण ऐकूया। नाना नमस्कार। आज सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय बोलाल? वाढदिवसानिमित्त काय होणार, एक दिवस येतो आणि दिवस जातो, पण गेले 5-6 वर्ष झाले माझे मित्रमंडळी यांनी आम्ही ठरवलेलं आहे की हा राजोडी बीच जो आहे हा 500 मीटरचा परिसर जो आहे आपण साफ करायचा। नगरपालिकेचे कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी, आपले काही नगरसेवक, काही आमचे कार्यकर्ते, काही मित्रमंडळी सगळे मिळून हा बीच साफ करतात आणि आम्ही एक संदेश देणं चाहतो की हा बीच जो घाणेरडा होतो हा इथले पर्यटक घाणेरडे करत नाही आहे, तर शहरामध्ये जी नागरिक राहतात, लोक राहतात, ते आपला कचरा कुठेतरी नको तिकडे डिस्पोज करतात, कुठेतरी गटारात टाकतात, तिकडनं तो नाळ्यामध्ये येऊन, खाडीमध्ये येऊन समुद्रात येतो आणि समुद्र मग तो किनाऱ्याला पाठवतो आणि आपणच आपल्याला घाण काढतो। म्हणून लोकांना एवढंच सांगू इच्छितो की आपला कचऱ्याचं डिस्पोजल नीट करा, कुठेही गटारात नाळ्यात टाकू नका, जेणेकरून बीच आपोआप क्लीन राहतील। आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये वर्षातनं एकदा तरी बीच क्लीनसाठी प्रयत्न करा। 10 मीटर करा, 20 मीटर करा, 50 मीटर करा, पण येऊन बीच स्वतःच्या हाताने स्वच्छ करा, जेणेकरून आपोआपच हा किनारा स्वच्छ राहील, निसर्गाचं जतन होईल आणि आपल्याला आनंद मिळेल। आपला पत्रकार, इथले सगळे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, माझे मित्रमंडळी, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांना मी धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आणि सातत्याने सुरू आहे। धन्यवाद, नमस्कार। तर आपण ऐकलं, नानांनी आपल्याला वाढदिवसानिमित्त सांगितलेलं आहे की वाढदिवस घरी बसून केक कापून पार्टी करू नका, तर वर्षातून एकदा तरी तुम्ही ह्या बीचवरती या आणि स्वच्छता करा, जेणेकरून आपला चांगला स्वच्छ बीच हा आपण सांभाळून ठेवू। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।